वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना 24 तासात यश आले। पांडुरंग भगवान शिंदे यांचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुपारी देऊन झाल्याचं पोलीस तपासात उघड झाले। या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। सुरेश नारायण ताटे, विशाल जयवंत भोसले, शिवाजी भीमराव भुसाळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। कासेगाव येथे शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास खुनाचा प्रकार घडला होता। कासेगाव वाटेगावच्या दरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या विहिरीजवळ शेतात जाणाऱ्या पांडुरंग शिंदे यांचा रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडून खून झाला होता। या खून प्रकरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या होत्या। मृत पांडुरंग शिंदे याच्यावर पूर्वी सावकारी गुन्हा दाखल असल्याने हा खून आर्थिक व्यवहार किंवा सावकारीतून झाला असावा असा अंदाज होता। मात्र वरिष्ठांनी यास अनैतिक संबंधांच्या अनुषंगाने माहिती काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। घटनास्थळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डाटा याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तपास पथके करून आरोपींच्या शोधासाठी शोध मोहीम राबवली होती। मृत पांडुरंग यांच्या शरीरामध्ये 2 गोळ्या लागल्याचं स्पष्ट झालं होतं, तर रिव्हॉल्व्हरमधून खाली पडलेली गोळी घटनास्थळी सापडली होती। श्वान पथकाने तपासाचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही अपयश आलं होतं। घटना घडल्यानंतर मृत पांडुरंग यांच्या संबंधित वाद असणाऱ्या आणि अन्य व्यवहार असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली होती। खुनाच्या तपासाला अपयश येत होतं। दरम्यान इस्लामपुरातील सुरेश ताटे हा गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून एका व्यक्तीला मारायचंय, त्यासाठी बंदूक मिळेल का किंवा सुपारी घेऊन हे काम कोणी करेल का याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती पोलिसांना लागली होती। यानुसार तपास केला असता संशयित सुरेश ताटे यानेच सुपारी देऊन हा खून करण्यासाठी रिव्हॉल्व्हर दिल्याचं तपासात स्पष्ट झालंय। विशाल भोसले व शिवाजी भुसाळे यांना 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून केल्याचं स्पष्ट झालं। खून झाल्यावर सुपारीचे 6 लाख देण्याचं ठरलं होतं। मृत पांडुरंग हा सुरेश ताटे यांचा नातेवाईक आहे। मृत पांडुरंगचे पत्नीशी प्रेम संबंध असल्याचा संशय मनात धरून सुरेश ताटेने हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे। दरम्यान पत्नीबरोबर पांडुरंग शिंदेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुरेश ताटे बेचैन होता। मागील महिन्यात एका लग्न समारंभात दोघे एकमेकांशी बोलत होते। यावरून पती पत्नीमध्ये वादही झाला होता। सुरेश तातेने पांडुरंगला संपवायचा असा चंग बांधला होता। त्याला मारणार कोण याबाबत तो चाचपणी करत होता। खून करण्यासाठी रिव्हॉल्व्हर उपलब्ध केली होती। ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायरआर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर SP साहेब, ॲडिशनल SP मॅडम, LCB PI त्यांची टीम, त्याचबरोबर स्वतः IG साहेब घटनास्थळी त्या दिवशी आलेले आहेत। घटनास्थळी आल्यानंतर वरिष्ठांनी IG साहेब आणि SP साहेबांनी पथके 4 तयार केले होते। ते प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत देऊन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगून दिले होते। ते अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो। सदर गुन्ह्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील, मारण्याचे कारण काय आहे। त्या पद्धतीनं 4 वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन 4 पथके त्या पद्धतीनं काम करत होते। स्वतः IG साहेब आणि SP साहेब ह्या 4 पथकांच्या कामावर लक्ष ठेवून होते। काल रोजी पुन्हा SP साहेब, IG साहेब दोघेही पोलीस स्टेशनला येऊन सदर गुन्ह्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडून अंदाज घेऊन त्यातील जे संशयित निष्पन्न झाले होते त्या निष्पन्न झालेल्या संशयितांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत। जे आरोपी आहे, 1 नंबर सुरेश ताटे आहे, दुसरा विशाल भोसले आणि तिसरा शिवाजी भुसाळे म्हणून आहे। तर सुरेश ताटे हा मैताचा नातेवाईक आहे आणि त्याला त्याच्या संशयावरून किंवा त्याच्या पत्नीबरोबर त्याचे संबंध असतील हा संशय त्याच्या मनात होता। तर त्या अनुषंगाने त्याने इतर 2 आरोपींना 6 लाख रुपयाची प्राथमिकदृष्ट्या आम्हाला माहिती भेटली, 6 लाख रुपये देतो म्हणून अशी सुपारी दिली होती आणि एका अन्य इसमाकडून वेपन फायरआर्म विकत घेऊन त्यांच्या हातात देऊन त्याला मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 3 आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत। सदर गुन्ह्यातल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना एकूण 5 दिवसाची मुदत दिनांक 22 ऑगस्टपर्यंतचे पोलीस कोठडी रिमांड देण्यात आले।